नव्या वर्षात कांदा रडवण्याची शक्यता आहे। कांदा लागवडीच्या क्षेत्रात 1.25 लाख हेक्टरची घट झाली आहे। पुढील वर्षी टंचाई निर्माण होऊन दरवाढीची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांच्याकडे। विशाल, नव्या वर्षात कांदा रडवण्याची शक्यता आता वर्तवली जाते। 1.25 लाख हेक्टरची घट आता झालेली आहे लागवडी क्षेत्रात। नक्कीच लागवी जर विचार केला तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांकडे आता कांदा शिल्लक नाही आहे, परिणामी ह्या कांदा लागवड जी आहे याला सोडून परिणामी दुसरा जे पीक उत्पादन घेण्याचा जो कल आहे हा शेतकऱ्यांनी केला होता। त्यामुळे आता भविष्यात हा कांदाच उपलब्ध नसल्याने कांद्याची भीषण टंचाई 2025ला होणार आहे। माझ्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी देखील आहे। मी आता आलो आहोत की मल्हारश्री खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या परिसरात। काय सांगणार 2025 2025 मध्ये 100% टंचाई निर्माण होईल। याचं कारण असं आहे की जे काळं उळे होतं उन्हाळ कांद्याचं, तर मागच्या महिन्यामध्ये अवकाळी पावसाने संपूर्ण उळे हे खराब झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात जो रेट होता उळ्याचा सुद्धा 2000 ते 3000 रुपये पर केजी, आणि त्याच्यामुळे एवढे महाग उळे घेऊन शेतकऱ्याने जे लावलेलं उळे होतं हे संपूर्णपैकी अवकाळी पावसामुळे खराब झालेलं आहे। आणि आत्ताचं पण बघा तुम्ही, आत्ताचं हे जे कांदा आलेला आहे याची साईज बघा, आणि आज रोजी शेतकऱ्याला फक्त आता हे जे टेम्पो तुमच्या समोर दिसतंय या टेम्पोला फक्त 600 रुपये क्विंटलने भाव भेटला आहे आणि पर एकरी ॲव्हरेज फक्त 15 ते 20 क्विंटल असा होतोय। तर विचार करा, शेतकऱ्याचं पूर्णपैकी ह्या अवकाळी पावसाने कंबरडं मोडलेलं आहे। सांगाल? कारण जे कांद्याचं बी होतं ते तर 2-2, 3-3 वेळा शेतकऱ्यांनी टाकलं तरी देखील ते हाती लागलं नाही आणि परिणामी त्याच्यामुळे हिरवं जे रोप होतं ते उपलब्ध नाही आहे। त्याच्यामुळे ॲटोमॅटिकच कांद्याचं क्षेत्र घटणार आणि त्यांची 100% टंचाई होणार आणि त्यातल्या त्यात वातावरणाच्या बदलामुळे जी लागवड झालेली ती सुद्धा दूषित झालेली आहे आणि त्याच्यावर वारंवार रोग येणं, त्या कांद्याची रोग प्रतिकार शक्ती कमी होते। आता आणखी 2 दिवसात पावसाचा अंदाज दिलेला आज त्याचं वातावरण निर्माण झालं, अवकाळी पाऊस झाला, कांदा लागवड बी उशिराने झाली। आता येणारा कांदा हा कधी निघेल? आता अजून लागवड सुद्धा अजून चालू झालेली नाही। म्हणजे जवळजवळ जे रोप आहे कांद्याचं त्यालाच अजून मी तर म्हणतो अजून 8-10 दिवस 15 दिवसात हे लागण चालू आहे। कोणाचा असेल आधी चालू, पण आता सर्वांची जवळजवळ 99% आजच लागवड सुरुवात होईल इथून पुढे। तर कमीत कमी ते मे पर्यंत तो कांदा, एप्रिल ते मे पर्यंत तो कांदा येऊ शकतो। त्याची शाश्वतीने असा अवकाळी गारपीटचा इशारा, कुठं काय मजुरांची टंचाई, त्यामुळे कांद्याला म्हणजे जवळजवळ 2025 मध्ये नक्कीच एकंदरीत बघितलं असं लागलं की जो कांदा हा सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास यायला पाहिजे होता, त्या कांद्याचं जे उत्पादन आहे ते आता मे-एप्रिलच्या पुढे जाणार आहे। त्यामुळे साहजिकच हे जे जर मार्केटमध्ये कांदाच उपलब्ध नसेल तर ते कांद्याची टंचाई निर्माण होऊन कांद्याचे जे भाव आहे हे गगनाला भिडण्याची दाट शक्यता आहे। निश्चित। विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। बाजारात सध्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होतीये, त्यात कोथिंबीरचे दरही प्रचंड कोसळलेत। बाजारात अवघ्या 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जात असल्यानं कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।